वेलकम टू विदर्भास अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आपण जे आहे तर या लेक्चरमध्ये आपण घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था याच्यावरती आपण हे जे आहे सेशन कंडक्ट करणार आहोत. आता यामध्ये लक्षात ठेवा की याचा हा जो आहे हा भाग 2 आहे. भाग 1 अगोदर घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण काही घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था घेतलेल्या होत्या आणि याच्यामध्ये उरलेल्या काही घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था आहेत ते घेणार आहोत. आता एक लक्षात ठेवा की कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था यावर क्वेश्चन विचारला जातो. आता हे जे आहे तुमचे हातचे मार्क्स आहे, तुम्ही गमावला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे काय होणार की तुम्हाला एक काम करायचं आहे की हे लेक्चर बघत असताना याची PDF मी टेलिग्राम चॅनलला जे आहे ते प्रोव्हाइड करून देईल. तुम्ही त्याची प्रिंटआउट काढायची आणि प्रिंटआउट काढल्यानंतर लेक्चर सुरू असताना त्या प्रिंटआउटवर जे काही मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सांगणार ते तुम्ही दिले लिहून घ्यायची. ठीक आहे. सोबतच तुम्हाला जर पाहिलं असेल तर जेव्हा हे फक्त 9 पेजेसची नोट्स आहे, यामुळे तुमच्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था ह्या पूर्ण तुमचा रिवाईज करणं होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण जे आहे तर त्याच्यानंतरच्या जे नेक्स्ट आपल्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था आहे त्या आपण बघू. आता बघा याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर राष्ट्रीय आयोग अनुसूचित जाती, त्यानंतर अनुसूचित जमाती, त्यानंतर मागासवर्गीयांसाठी आणि त्यानंतर भाषा नियुक्त अधिकारी. आता हे जे आहे तर हे चारही आपल्याला सोबत शिकायचे आहे. चारही का सोबत शिकायचे आहे? कारण की यांची जी आहे यांचे अध्यक्ष असो या उपाध्यक्ष असो किंवा कोणीही असो सदस्य, तर त्यांची जी आहे तर नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ जो आहे चारही लोकांचा तिथं जे आहे तर चारही आयोगामध्ये त्यांचा जो कार्यकाळ आहे हा आपण म्हणू शकतो का फिक्स नाही आहे. ठीक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर इथं तुम्हाला डॅश दिसणार. त्यानंतर जे आहे त्यांना पदावरून कसे दूर केले जाते हे सुद्धा अपरिभाषित आहे, म्हणजे डिफाईन नाही केलेलं आहे किंवा असं सांगितलं नाही की अशाच प्रकारे त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये सुरुवातीला लक्षात ठेवा याची आपण थोडीशी हिस्ट्री बघू आणि याची थोडीशी हिस्ट्री बसू, कारण की त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जात असतो त्यामुळे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा SC आणि ST. ठीक आहे. SC आणि ST तर यांच्यासाठी संविधान जेव्हा बनलेलं होतं ना त्या संविधानामध्ये एक तरतूद दिलेली होती. आता त्या तरतूद जे पाहिलं असणार तर ते कोणत्या अनुच्छेदमध्ये आहे? अनुच्छेद 338 मध्ये. 338 मध्ये एक तरतूद दिली होती आणि या तरतुदीनुसार सांगितलेलं होतं की SC आणि ST यांच्याकरिता SC आणि ST यांच्याकरिता एक विशेष अधिकारी असेल. ठीक आहे. काय असेल? विशेष अधिकारी असेल. आता विशेष अधिकारी जेव्हा सांगितलं तर त्या केसमध्ये काय झालं की त्याच्यानंतर तर विशेष अधिकारीची तरतूद दिल्यानंतर तर एक आयुक्ताची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. मग त्याला जे आहे विशेष अधिकाऱ्याला नाव काय दिलं? SC आणि ST करिता, SC आणि ST करिता आयुक्त. ठीक आहे. तर आयुक्ताची काय करण्यात आली? आपण म्हणू शकतो नियुक्ती करण्यात आली. आता जेव्हा नियुक्ती करण्यात आली तर त्यानंतर काय झालं की हे जे आहे जे आजचा आयोग आहे तर या आयोगाची किंवा या आयुक्ताच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? तर बहुसदस्यीय आयोग असलं पाहिजे. तर त्यासाठी बहुसदस्यीय आयोग स्थापन करावं यासाठी जर पाहिलं असणार तर एक घटनादुरुस्ती करण्यात आली. आता ही घटनादुरुस्ती कोणती होती? तर ही होती 65वी घटनादुरुस्ती. 65वी घटनादुरुस्ती 1990. तर 65वी घटनादुरुस्ती 1990 करून आयुक्ताच्या ठिकाणी काय आलं? एक आयोग आलं आणि ते कोणतं आयोग होतं? बहुसदस्यीय आयोग. म्हणजे त्याच्यामध्ये काय राहणार? अध्यक्ष राहणार, उपाध्यक्ष राहणार, सदस्य राहणार. तर जेवढे कोणते त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो व्यक्ती राहणार तर त्याला आपण बहुसदस्यीय आयोग असं म्हणतो. आता बहुसदस्यीय आयोग जे आहे त्यावेळेस ते स्थापन करण्यात आलं. आता बहुसदस्यीय आयोग जे हे होतं ना तर हे आयोग कशासाठी काम करत होतं? तर SC आणि ST दोघांसाठी सुद्धा. ठीक आहे. SC आणि ST दोघांसाठी सुद्धा जर पाहिलं असेल ते आयोग काम करत होतं. आता हे आयोग काम करत असताना काय आहे का नंतर एक पुन्हा, ठीक आहे, म्हणजे हे तर जर पाहिलं असणार तर एक बहुसदस्यीय आयोग स्थापन केल्यानंतर तर हे दोघांसाठी काम करत होतं SC आणि ST. पण 2003 मध्ये SC साठी वेगळं आणि ST साठी वेगळं, म्हणजे अनुसूचित जातीसाठी वेगळं आणि अनुसूचित जमातीसाठी वेगळं एक आयोगाची स्थापना करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली. आता ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? तर ते 89वी घटनादुरुस्ती होती जे 2003 ची होती. ठीक आहे. तर SC साठी आयोग आणि ST साठी सुद्धा आयोग.
आता हे हे जे वेगवेगळे आयोग करण्यात आले तर हे कोणत्या घटना दुरुस्तीनी, तर हे लक्षात ठेवायचं आहे 89वी घटना दुरुस्ती 2003. तर 89वी घटना दुरुस्ती 2003. तर पहा, कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये काय विचारतात, तर एकतर ते जे आहे कोणतं अनुच्छेद आहे हे विचारते. सोबतच तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाऊ शकते का कोणत्या घटना दुरुस्तीने आयोगाची स्थापना करण्यात आली, कोणत्या घटना दुरुस्तीने दोघांसाठी वेगवेगळ्या आयोगाची स्थापना करण्यात आली. तर त्यामुळे काय होते का ह्या घटना दुरुस्ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे काय केलं की SC आणि ST यांच्यासाठी मग वेगवेगळ्या तरतुदी केल्या आणि अनुच्छेद 338 आणि अनुच्छेद 338A, ठीक आहे. तर हे नवीन अनुच्छेद ॲड करण्यात आलं आणि हे नवीन अनुच्छेद ॲड करण्यात आल्यानंतर ST साठी एक वेगळं राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आलं, ठीक आहे. तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर आताच्या कंडिशनला SC साठी आणि ST साठी एक वेगवेगळा आयोग आहे आणि ते कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेलं आहे, तर 89वी घटना दुरुस्ती 2003ची, ठीक आहे. तर हे थोडंसं हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जे तुम्ही आहे ना त्याची प्रिंट काढून घ्या आणि प्रिंट काढल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला की त्यावर ते ह्या ज्या गोष्टी सांगितल्या हे लिहायचे आहे आणि याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर हे झालं तुमचं. त्यानंतर जर पाहिलं यांचं काम काय आहे, तर हे दोन्ही आयोग जे आहे ना, तर SCचं आयोग जे किंवा अनुसूचित जातीचा आयोग अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी कार्य करणार. त्यानंतर जर पाहिलं असणार अनुसूचित जमातीचा आयोग हे कोणासाठी कार्य करणार, जे अनुसूचित जमाती आहेत तर त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणार. आणि त्यानंतर हे काय करत असतात, एक वार्षिक अहवाल सादर करत असतात. कोणाला, राष्ट्रपतीला. राष्ट्रपतीला वार्षिक अहवाल सादर केल्यानंतर राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतात, ठीक आहे. तर तुम्हाला असा एक सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो प्रीमध्ये की राष्ट्रपतीला किंवा आपण हे म्हणू शकतो की हे जे आयोग आहे तर हे आयोग कोणाला एक आपण म्हणू शकतो अहवाल सादर करते, तर तो अहवाल कोणाला सादर करते, ते राष्ट्रपतीला करतात, ठीक आहे. नेक्स्ट, आता याच्यामध्ये तर हे जे झालं तर हे आपलं कोणतं झालं, राष्ट्रीय आयोग अनुसूचित जाती, राष्ट्रीय आयोग अनुसूचित जमाती, ठीक आहे. तर याचं जसं काम आहे. तर नंतर जर पाहिलं असणार तर नंतर आहे तुमचा मागासवर्गीय आयोग, ठीक आहे. तर त्यानंतर जे आहे तर एक लक्षात ठेवा की आता जर पाहिलं असणार तर जी आपली राज्यसेवा प्री आहे, तर राज्यसेवा प्री जर पाहिलं असणार 31 मेला आहे आणि 2026मध्ये. तर इथून जर पाहिलं असणार तुमचे 4.5 ते 4 महिने आहेत. तर त्यामुळे काय होते की तुम्हाला फास्ट रिव्हिजन करणं गरजेचं असते. त्यासाठी विदर्भ आयएस अकॅडमीने काय केलेलं आहे, एक सिंहावलोकन 3.0 बॅच लॉन्च केलेली आहे. ही फास्ट ट्रॅक बॅच आहे. त्यानंतर एक प्रकारची रिव्हिजन बॅचसुद्धा आहे. हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहते. आणि त्यानंतर जर पाहिलं असणार तुमचा जोही सिलेबस असतो, जेवढेही सब्जेक्ट्स प्रीमध्ये असतात तर ते तुमचे कव्हर केले जात असतात, ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे NCBC म्हणजे राष्ट्रीय आयोग मागासवर्गीयांसाठी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ठीक आहे, आपण असंच लिहू. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर सुरुवातीला काय आहे का, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आयोग स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर 1990मध्ये मंडल आयोगाची स्थापना झाली. मंडल आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या त्या लागू झाल्या आणि त्यानंतर मग जे मागासवर्गीय होते तर त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण जे होतं ते 27% आरक्षण होतं. आता 27% आरक्षण दिल्यानंतर 1993मध्ये राष्ट्रपतींनी काय केलं, त्यांच्याकडे जो अधिकार दिलेला आहे अनुच्छेद 123 नुसार त्यांनी एक अध्यादेश काढला. त्यांनी काय केलं, एक अध्यादेश काढला आणि अध्यादेश काढल्यानंतर काय आहे का त्यांनी एक वैधानिक आयोगाची स्थापना केली, म्हणजे त्या अध्यादेशानुसार. तर त्या अध्यादेशानुसार जर पाहिलं असणार तर काय झालं की एक वैधानिक आयोग. आता हे वैधानिक आयोग कोणासाठी, तर वैधानिक आयोग कोणासाठी, तर मागासवर्गीयांसाठी, ठीक आहे. तर हे जे आहे तर काय करण्यात आलं, एक वैधानिक आयोग स्थापन करण्यात आला. आता हे वैधानिक आयोग जेव्हा स्थापन करण्यात आलं तर हा अध्यादेश कधी काढलेला होता, तर तो काढलेला होता 1993मध्ये. मग त्यानंतर या अध्यादेशाचं रूपांतर कशामध्ये करण्यात आलं, तर कायद्यामध्ये करण्यात आलं आणि त्यानुसार एक कायदा जो आहे तो कायदा 1993चा कायदा होता, ठीक आहे. तर कायदा जर पाहिला असेल तोही सुद्धा 1993चा होता. त्यानुसार एक वैधानिक आयोग स्थापन करण्यात आला.
2018मध्ये काय झालं की जे हे वैधानिक आयोग होतं मागासवर्गीयांसाठी याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. काय देण्यात आला? घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि घटनात्मक दर्जा देण्यात आल्यानंतर जे आहे तर ती कोणती घटना दुरुस्ती होती? तर हे लक्षात ठेवा, 102वी घटना दुरुस्ती 2018. ठीक आहे, 102वी घटना दुरुस्ती 2018. ठीक, तर याच्यानुसार जर पाहिलं असेल तर याला घटनात्मक दर्जा देण्यात आला. आता जे आहे, अगोदर हे वैधानिक आपण म्हणू शकतो संस्था होती आणि आता जे आहे हे घटनात्मक संस्था आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आणि याच्यासाठी अनुच्छेद कोणता आहे? तर अनुच्छेद लक्षात ठेवा, अनुच्छेद 338B. बी वरून बॅकवर्ड क्लास, तर 338B. ठीक आहे, तर यांचंही काम काय आहे का जे मागासवर्गीय आहे तर त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणं आणि त्यांचं जे आहे तर त्यांच्यासाठी कार्य करणं किंवा शिफारसी करणं. त्यानंतर ते अहवाल जो आहे ते कोणाला सादर करतात? राष्ट्रपतीला. आणि सेम जसं राष्ट्रपती जर पाहिलं असेल तर SC आणि STच्या रिलेटेड ज्या गोष्टी करतात म्हणजे तो जो अहवाल आहे तो संसदेमध्ये सादर करतात, तसंच जे आहे तर जे मागासवर्गीय आयोग आहे किंवा मागासवर्गीय लोकांसाठी जो कोणता अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल राष्ट्रपती संसदेच्या पटलावर ठेवत असतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे की भाषा नियुक्त आयुक्त. आता भाषा नियुक्त आयुक्त जर पाहिलं असणार तर त्याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, अनुच्छेद 350B. आता अनुच्छेद 350A आणि अनुच्छेद 350B हे दोन अनुच्छेद आहे. अनुच्छेद 350A काय सांगते की 350A असं सांगते की जे प्राथमिक शिक्षण असते तर जे अल्पसंख्याक असणार, कोण? भाषिक अल्पसंख्याक. तर भाषिक अल्पसंख्याकांचे जे कोणी मुलं असणार तर त्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेत द्यावं अशी तरतूद 350A मध्ये दिलेली आहे. मग 350B मध्ये काय दिलेली आहे का त्यासाठी एक म्हणू शकतो एक ऑफिसर असणार किंवा अधिकारी असणार. तर तो जो आहे तर 350B नुसार 1956 मध्ये कोणती घटना दुरुस्ती? 7वी घटना दुरुस्ती करून विशेष अल्पसंख्याकांसाठी भाषिक अधिकाऱ्याची किंवा भाषिक अधिकाऱ्याचं हे पद निर्माण करण्यात आलं. आणि ही घटना दुरुस्ती कधीची होती? हे 7वी घटना दुरुस्ती होती 1957. तर यानुसार जे आहे हे पद जे आहे काय करण्यात आलं, आपण काय म्हणू शकतो निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, तर हे यांचं काम काय आहे तर SC ST यांच्या कल्याणासाठी राष्ट्रपतीला वार्षिक अहवाल सादर करणे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर पाहिलं असेल तर हे चारही लोक अशा प्रकारे काम करतात. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे तुमचं GST परिषद. आता GST परिषदमध्ये काय आहे का GST परिषद जी आहे तर ही घटनात्मक संस्था आहे. अनुच्छेद 279A किंवा अ याच्यानुसार. आता हे याची जर पाहिलं असणार तर हे ज्यावेळेस GST कायदा पारित केला आणि GST कायदा पारित केला जर पाहिलं असणार तर आपण म्हणू शकतो का त्यावेळेस या GST परिषदेची त्याच्यानुसार स्थापना करण्यात आली. ठीक आहे, आता ते कोणती घटना दुरुस्ती होती GST कायदा पारित करणारी? तर ती पहिली घटना दुरुस्ती म्हणजे 101वी घटना दुरुस्ती होती. कारण की मी पहिली याच्यामुळे म्हणत आहे का 100 नंतर ज्या घटना दुरुस्ती झाल्या तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, कारण की त्यावर क्वेश्चन विचारतात. तर त्यावेळेस पहिली कोणती झाली, दुसरी कोणती झाली म्हणजे 101वी कोणती, 102वी, 103वी आणि 106वी. तर ह्या ज्या आहे ह्या घटना दुरुस्ती तुम्हाला पाठ असल्या पाहिजे, त्यावरही सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार ना तर 101वी घटना दुरुस्ती 2016ची करून याची स्थापना करण्यात आली. आता याच्यामध्ये अध्यक्ष कोण असते? अध्यक्ष असते तुमचे वित्तमंत्री. अध्यक्ष कोण असतात? वित्तमंत्री. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे सदस्य असतात तर सदस्य जे आहे ना तर ते सदस्य असतात अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री. कुठले? राज्यांचे. ठीक आहे, राज्यांचे अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री हे जे असतात काय असतात त्याचे सदस्य असतात. आता याच्यामध्ये उपाध्यक्ष कोण असते? तर उपाध्यक्ष जे आहे तर या सदस्यांपैकी उपाध्यक्ष निवडल्या जाते. आणि हे निवडते कोण? तर दुसरं कोणी नाही तर ही GST परिषद आहे हेच निवडते. यांचं काम काय आहे GST परिषदेचं? तर सर्व GST संबंधित धोरण तयार करणं. ठीक आहे, त्याची अंमलबजावणी प्रॉपर होत आहे का नाही तर हे सुद्धा पाहणं याचं काम आहे GST परिषदेचं. ठीक आहे, तर तुम्हाला एकतर याच्यामधून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर पाहिला असणार निर्णय जो आहे तो निर्णय कशा प्रकारे घेतला जातो तर त्यासाठी 3/4 सदस्यांची परवानगी आवश्यक असते. ठीक आहे, प्रत्येक निर्णयासाठी किती लोकांची परवानगी आवश्यक असते तर 3/4. तर ह्यावरही तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता एक लक्षात ठेवा तर याच्यामध्येही सुद्धा आपण म्हणू शकतो की जेव्हा वोटिंग होते
तर ते वोटिंगची व्हॅल्यू जी आहे ना, तर हे सेंटर आणि त्यानंतर राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य यांना आहे जर पाहिलं असणार तर ते वेगवेगळे केलेले आहे. आता वेगवेगळे केलेले आहे तर ते आपल्याला म्हणजे 1/3 असते आणि त्यानंतर जर पाहिलं 2/3, तर 1/3 जे आहे तर हे केंद्रासाठी असते आणि त्यानंतर 2/3 असते हे राज्य असते. ठीक आहे. तर यावर जर तुम्हाला इन केस जर क्वेश्चन विचारला तर हे एवढं फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. ठीक, ओके. त्यानंतर हे झालं तुमचं जीएसटी परिषद. नेक्स्ट आहे तुमचं राष्ट्रीय मानवी हक्क आयोग किंवा नॅशनल ह्युमन राईट कमिशन. आता याच्यासाठी जर पाहिलं एक पॅरिस तह करण्यात आलेला होता 1991 मध्ये. आता 1991 मध्ये हा तह जो होता हा केला किंवा करार म्हणू शकतो आपण. तर त्यामुळे जर पाहिलं जे मानवी हक्क असतात तर यांच्या संरक्षण केल्या गेलं पाहिजे. आता हा जागतिक पातळीचा तह होता किंवा करार होता. त्यानंतर भारताने त्यावर स्वाक्षरी केली आणि त्याची अंमलबजावणी म्हणून मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 द्वारे याची जी आहे निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे तर याची कशाद्वारे निर्मिती करण्यात आली तर हे कायद्याद्वारे करण्यात आली. आता इथून जे आहे इथून सर्व तुमचे वैधानिक आयोग सुरू होतात. अगोदरपर्यंत पाहिलं बसणार तर काही घटनात्मक आयोग म्हणजे जे आहे पाहिले. कारण आता एक तर लक्षात ठेवायचं आहे, मी तसं त्या लेक्चरमध्ये भाग 1 जे घेतलेला आहे ना त्यामध्ये मी सांगितलेलं आहे का घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था याच्यामध्ये काय फरक आहे. त्यानंतर बिगर घटनात्मक संस्थेमध्ये वैधानिक संस्था आणि बिगर वैधानिक संस्था याच्यामध्ये काय फरक आहे तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक, तर याची स्थापना करण्यात आली. आता याच्यामध्ये याची संरचना काय असते, एक अध्यक्ष असतो आणि 5 सदस्य असतात. यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते, राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असतो, 3 वर्ष किंवा 70 वर्ष जेही अगोदर होणार. म्हणजे आता 3 वर्ष किंवा 70 वर्ष बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन होते. कन्फ्युजन असं होते का सर हे जे आहे तर 3 वर्ष 70 वर्ष म्हणजे काय. तर एक लक्षात ठेवा, या दोनपैकी काही जरी अगोदर झालं तर त्यानुसार ते त्यांना जे आहे रिटायर केल्या जाते किंवा ते रिटायर होतात. आता असं आहे की समजा एखादा व्यक्ती आहे त्याला 65 वर्षाचा असताना त्याला काय केलं, अध्यक्ष केलं. मग 65 वर्षाचा असताना अध्यक्ष जेव्हा केलं त्याचा कार्यकाळ किती वर्ष, 3 वर्ष. म्हणजे तो 3 वर्ष तो टोटल किती होता, 68 वर्ष. म्हणजे तो जो आहे तो 68व्या वर्षी रिटायर होऊन जाईल. पण आता एखादा व्यक्ती असणार त्याची नियुक्ती करण्यात आली 59व्या वर्षी. तर 59व्या वर्षी नियुक्ती करण्यात आली तर त्यानंतर जे आहे जर तुम्ही 3 वर्ष ॲड केले, याच्यामध्ये 3 वर्ष ॲड केले तर ते किती होतात, 72. पण लक्षात ठेवा इथं सांगितलेलं आहे 70. म्हणजेच काय आहे का 70च्या अगोदर म्हणजे तुम्ही जर पाहिलं असणार तर म्हटलं ना मी की एकतर ते नाहीतर ते म्हणजे दोनपैकी जेही अगोदर होणार तर त्याच्यावर त्याला त्याला काय केलं जात असते, रिटायर केल्या जात असते. ठीक आहे. त्याला निवृत्ती दिली जात असते. ठीक आहे. तर हे जे आहे तर हे काय आहे 3 किंवा 70. आता याच्यासाठी जर पाहिलं असेल तेव्हा याची जेव्हा अध्यक्ष असो किंवा सदस्य असो याची नेमणूक केली जात असते. त्यासाठी एक समिती असते आणि त्या समितीचे अध्यक्ष कोण असते, ते असतात पंतप्रधान. सदस्य कोण असते, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपसभापती. ठीक आहे. कारण का राज्यसभेचे जर पाहिलं असणार तर राज्यसभेचे जो सभापती असते तर हे आपले जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती असतात तेच जर पाहिलं असतात सभापती असतात. पण ते जे आहे तर याच्यामध्ये सदस्य म्हणून त्याच्यामध्ये समाविष्ट नसतात. तर त्यावेळेस ते मग त्यांच्या जागेवर कोण असते तर पाहिलं असणार तर राज्यसभा उपसभापती. त्यानंतर म्हणजे त्यांच्या जागेवर नाही, एक लक्षात ठेवा, त्यांच्या जागेवर नाही किंवा त्यांच्या बिहावर तिथं आलेले नाही तर ते तिथं नसतातच. पण तिथं मग कोणतरी राज्यसभेचा प्रतिनिधी असतो, तो राज्यसभेचा प्रतिनिधी कोण असतो, उपसभापती. त्यानंतर राज्यसभा विरोधी पक्षनेता, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय गृहमंत्री. आता एक लक्षात ठेवा, केंद्रीय गृहमंत्री जर पाहिलं असणार कारण का याच्यामध्ये हक्कांचा आणि हक्क जिथं आलं किंवा त्याचं संरक्षण करण्याची गरज आहे तर पोलिसांची गरज पडणारच. आणि पोलीस कोणाच्या कंट्रोलमध्ये असते तर ते जर पाहिलं असतं तर गृह मंत्रालयाच्या. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री त्याच्यामध्ये असतो. यांचं काम काय आहे, मानवी हक्कांचं संरक्षण करता, मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास चौकशी करणे. ठीक आहे. आता इथं काही पात्रता सांगितलेल्या आहे. तर पात्रता काय, अध्यक्ष जो आहे याचा जो अध्यक्ष आहे तो एकतर तो माजी सरन्यायाधीश असावा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश असावा. त्यानंतर जर पाहिलं सदस्य कोण, आजी माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. दुसरा सदस्य कोण अजून असावं, मानवाधिकार क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव असणारा किंवा ज्ञान असलेला. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये सदस्य असतात. आता जे आहे तर यांना पदावरून दूर कशा प्रकारे केल्या जाते तर सर्वोच्च न्यायालयात चौकशी करून राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. एक नियम लक्षात ठेवा, जो नियुक्ती करतो ना तोच त्याला पदावरून दूर करत असतो. आता यांना जर पाहिलं असं यांचे अध्यक्ष असो किंवा सदस्य असो तर यांना पदावरून जर दूर करायचं असेल त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये चौकशी होते आणि चौकशी करून त्यांना जे आहे राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर केल्या जात असते. ठीक आहे.
त्यानंतर राज्य मानवी हक्क आयोग. आता जसं तुमचं केंद्राचं आहे तसं राज्याचं सुद्धा राहणार आहे. तर राज्याचं राहिल्यानंतर जे आहे तर सेम पॅरिसचा तह किंवा करारानुसार किंवा त्याचा परिणाम जो आहे तो 1993 मध्ये कायदा पारित करण्यात आला आणि त्यानुसार जर पाहिलं असणार तर याची आपण काय म्हणू शकतो एक स्थापना करण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय असते तर एक अध्यक्ष असतो, त्यानंतर 2 सदस्य असतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी. त्यांची नेमणूक कोण करते ते राज्यपालाद्वारे केली जात असते. त्यांचा कार्यकाळ किती वर्ष आहे 3 वर्ष किंवा 70 वर्ष. त्यानंतर पुन्हा नियुक्ती होते का तर पुन्हा नियुक्तीस ते पात्र असतात. त्यानंतर त्याच्यासाठी जसं ते समिती होती नियुक्ती समिती, तर इकडे सुद्धा नियुक्ती समिती आहे. त्यामध्ये अध्यक्ष कोण राहणार तर अध्यक्ष राहणार आहे मुख्यमंत्री. त्यानंतर बालसन राज्य विधानसभा अध्यक्ष, विधानसभा विरोधी पक्षनेता, राज्य विधानसभा विधान परिषद सभापती. तर त्यामुळे जर पाहिलं असतं तर इथं उपसभापती नाही राहणार आहे, कारण का आपल्या इथं जो सभापती जो असतो हा उपराज्यपाल नसतो. त्यामुळे जर पाहिलं असणार तो तिथला सदस्य असतो, पण उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा सदस्य नसतो. त्यामुळे तो या समितीमध्ये नसतो, म्हणजे केंद्राच्या. तर विधान परिषद सभापती, त्यानंतर विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता आणि राज्य गृहमंत्री. त्यानंतर सेम त्यांचं काम जसं केंद्र पातळीवर राहणार आहे राज्य पातळीवर यांचं राहणार आहे. अध्यक्ष कोण राहणार आहे तर माजी उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश. सदस्य कोण माजी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा 7 वर्षाचा अनुभव असलेले जिल्हा न्यायाधीश. तर आता हे लक्षात ठेवा 7 वर्ष, याच्यावरून तुमचा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. तर त्यामुळे तो 7 वर्षाचा असा जर काही तिचा क्लॉज दिसला तर लक्षात ठेवा ते उत्तर जे आहे ते बरोबर राहणार आहे. सदस्य नंतर अजून सदस्य मानवाधिकार क्षेत्रात प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव असलेली व्यक्ती. तर यांना पदावरून दूर कशा प्रकारे केल्या जाते किंवा कोण करते तर इथं लक्षात ठेवायचं आहे का राष्ट्रपतीद्वारे यांना पदावरून दूर केल्या जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे CBI. ठीक आहे. तर केंद्रीय अन्वेषण विभाग. आता हे जे आहे तर याला जर पाहिलं असेल तर गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार 1963 मध्ये याची स्थापना करण्यात आली. तर याच्यामध्ये याची संरचना कशी असते त्याची संरचना जर पाहिलं असेल तर एक CBI संचालक आणि एक विशेष किंवा अधिक संचालक, 2 उपनिरीक्षक आणि त्यानंतर यांची जी आहे नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर हे केंद्र सरकार मार्फत केली जाते. इथं राष्ट्रपती नियुक्ती करतो का तर नाही करत. ठीक आहे. तर इथं केंद्र सरकारद्वारे यांची काय केली जात असते नियुक्ती केली जात असते. मग त्यासाठी समिती असते. तर यांची जर CBIचे जे काही संचालक असणार तर यांची जर नियुक्ती करायची असणार त्यांचं नाव जर रिकमेंड करायचं असणार त्यासाठी समिती असते. त्या समितीमध्ये कोण असते तर अध्यक्ष असतात पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो आणि सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असतो. म्हणजे सरन्यायाधीश नसेल तर त्या केसमध्ये मग सरन्यायाधीश काय म्हणणार की ठीक आहे मी सर्वोच्च न्यायालयाचा एखादा न्यायाधीश माझ्या बिहाफवर तिथं पाठवतो. ठीक आहे. तर हे 3 लोक असतात. इव्हन जर पाहिलं असताना तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबद्दलही सुद्धा असा निर्णय दिला होता त्याच्यामध्ये ही समिती असावी. ठीक आहे. की त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल पंतप्रधान असावं, विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पण त्यानंतर जे आहे तर केंद्र सरकारने कायदा पारित केला आणि कायदा पारित करून CGIला म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला काढून टाकलं आणि त्याच्या जागेवर जर पाहिलं असतं तर एक जे आहे ते कॅबिनेट मंत्री जर पाहिलं असणार तर त्यामध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे. यांचं काम काय आहे मुख्य चौकशी विभाग कोणाचा केंद्र सरकारचा. आता एक लक्षात ठेवा हे शॉर्ट नोट्स आहे त्यामुळे मग जर पाहिलं असताना मी काय केलेलं आहे तर फक्त इम्पॉर्टंट गोष्टी तिथं लिहिलेल्या आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की हे लिहित असताना किंवा हे समजून घेत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मुख्य चौकशी विभाग तर मी समोर लिहिलं आहे केंद्र सरकारचा, नाही तर मग तिथं काय होते मग पूर्णचं स्टेटमेंट लिहायचं राहिलं केंद्र सरकारचा मुख्य चौकशी विभाग म्हणून कार्य करतो. पण आपल्याला काय आहे हे शॉर्ट नोट्स आहे त्यामुळे. त्यानंतर दक्षता आयोग आणि लोकपालास मदत आणि ते सहाय्य सुद्धा करतात. याच्यामधून हे सरळ स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकते. यांचा मोटो काय आहे तर मोटो एक लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला मोटोवरही सुद्धा हा मोटो कशाचा आहे त्यामुळे याचा मोटो जो आहे तो स्पेसिफिक आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे इंडस्ट्री, इम्पार्शलिटी अँड इंटिग्रिटी. आता एक लक्षात ठेवा CBIला जर राज्यामध्ये जर चौकशी करायची असेल त्यासाठी राज्याची परवानगी आवश्यक असते. म्हणून पश्चिम बंगालने काय केली आहे CBIला परवानगी दिलेली नाही आहे. अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांनी जे आहे परवानगी नाकारलेली होती. मग पुन्हा दुसरं सरकार जेव्हा आलं तर त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर राज्य सरकारच्या बाबतीत चौकशीसाठी परवानगीची आवश्यकता असते. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा यांना जे आहे यांना जे अधिकार मिळतात तर यांना अधिकार जर पाहिलं असेल तर 1946चा कायदा आहे. ठीक आहे. 1946चा कायदा आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946
46. ठीक आहे, म्हणजे दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा कधीचा 1946चा. ठीक आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय माहिती आयोग. आता केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कशानुसार करण्यात आली तर माहिती अधिकार अधिनियमानुसार, म्हणजे तो कायदा होता 2005चा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे 2005चा, त्याच्यानुसार याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये काय असतात का मुख्य माहिती आयुक्त असते, त्यानंतर माहिती आयुक्त 10पेक्षा जास्त नसावे. एक लक्षात ठेवा, हे 10पेक्षा जास्त लिमिट ठेवलेली आहे. यांची नियुक्ती जर पाहिलं असेल कोण करते, यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. याचे अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात. म्हणजे समिती आहे तर त्यांच्या समितीमध्ये म्हणजे जसं काय नियुक्ती समिती आपण म्हणू शकतो, तर ते नियुक्ती समितीमध्ये काही सदस्य आणि काही अध्यक्ष असतात. तर प्रत्येकाचे अध्यक्ष जर पाहिलं असेल पंतप्रधानच असतात. ठीक आहे. तर लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानाद्वारे नामनिश्चित केलेला एक केंद्रीय मंत्री. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जर पाहिलं असतात तर निवडणूक आयोगाबद्दलही सुद्धा अशी समिती आहे. ठीक. तर माहिती अधिकार याचं कार्य काय आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये तक्रारीबाबत चौकशी करणे. याच्यानंतर याच्यासाठी पात्रता दिलेल्या आहे. पात्रता काय आहे का मुख्य आयुक्त व इतर आयुक्त हे कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन व शासन या विषयांचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेला सार्वजनिक जीवनातला प्रसिद्ध व्यक्ती असावा. आता याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर आता याच्यामध्ये एवढे काही ॲड करून दिलेले आहे का कोणत्याही व्यक्तीला तुम्ही काय करू शकता, माहिती आयुक्त बनवू शकता. कारण याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, कायदा आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, समाजसेवा आहे, व्यवस्थापन आहे, पत्रकारिता आहे, जनसंपर्क आहे. आता एखादा शिकला नसला तो समाजसेवा करत असतो, मग त्यालाही सुद्धा तुम्ही नियुक्त करू शकता. ठीक आहे. तसंच तुमचं राज्य पातळीवर सुद्धा आयोग असते. आता एक लक्षात ठेवा अजून, थोडं समोर आहे, तर कार्यकाळ कोण ठरवते तर केंद्र सरकार ठरवते. कारण का याच्यामध्ये सुद्धा चेंज करण्यात आला होता 2019मध्ये. तर त्यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने ठरवला 3 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत. पुन्हा नियुक्ती याच्यामध्ये होत नाही. हा पॉईंट स्टार मार्क करून सांगा, लक्षात ठेवा तुम्ही की याच्यामध्ये पुन्हा नियुक्ती होत नाही. ठीक आहे. दुसरं, संसदेच्या, आता यांचं कार्य काय अजून समोर जर पाहिलं असणार तर याच्यामध्ये संसदेचा किंवा विधानसभेचा सदस्य नसला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे का माहिती आयुक्त म्हणून स्थापन किंवा माहिती आयुक्त म्हणून तुमची नियुक्ती जर करायची असेल त्या केसमध्ये तुम्ही सदस्य नसले पाहिजे. कशाचे, ना संसदेचे ना तुमच्या राज्य विधिमंडळाचे. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनुसार यांना राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर केल्या जाते. वेतन कोण ठरवते तर हे केंद्र सरकार निश्चित करते. ठीक आहे. हा याच्यामध्ये इकडे कोण मी स्पेसिफिकली लिहिलेला आहे कारण की हा 2021मध्ये याच्यामध्ये जेव्हा दुरुस्ती करण्यात आली, कायद्यामध्ये जेव्हा दुरुस्ती केली त्यामध्ये 2 चेंज केले. पहिला तर चेंज काय केला का ते जो कार्यकाळ आहे हे केंद्र सरकार ठरवणार. दुसरी गोष्ट, वेतन जे आहे हे केंद्र सरकार ठरवणार. त्यामुळे मी स्पेसिफिकली इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यावर बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच प्रमाणात टीका झाली, पण तरीही तो कायदा अस्तित्वात आहे. नेक्स्ट आहे माहिती अधिकार. आता राज्य माहिती आयोग. आता राज्य माहिती आयोग जर पाहिलं असणार तर 2005च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये सुद्धा मुख्य माहिती आयुक्त राहणार. त्यानंतर माहिती आयुक्त 10पेक्षा जास्त नाही. याची निवडणूक कोण करते, राज्यपालाद्वारे. कार्यकाळ कोण ठरवते, केंद्र सरकार. आणि पुन्हा नियुक्तीस ते पात्र नाही. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक नियुक्ती समिती असते. त्या नियुक्ती समितीमध्ये कोण आहे, अध्यक्ष मुख्यमंत्री, विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि मुख्यमंत्र्याद्वारे नामनिश्चित राज्य कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. हे तिघं. त्यानंतर यांचं काम सेम जसं केंद्र पातळीवर त्यांचं राहणार आहे, राज्य पातळीवर यांचं राहणार आहे. याच्यामध्ये पात्रता काय आहे, मुख्य आयुक्त व इतर आयुक्त हे कायदा विज्ञान सेम जसं अगोदरच्या याच्यामध्ये आहे तसंच. ते सुद्धा संसदेचा किंवा विधिमंडळाचा सदस्य नसावा आणि यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनुसारच पदावर दूर केल्या जाते. बाकीचं सर्व सेम आहे. त्यामुळे मग मी ते पुन्हा पुन्हा काही सांगत नाही, तुम्ही वाचलं तरी तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे. वेतन सरकारद्वारे निश्चित केल्या जाते. त्यानंतर आहे CVC म्हणजे केंद्रीय दक्षता आयोग. तर याची स्थापना कशानुसार करण्यात आलेली आहे. आता हे जर स्थापना झाली असणार तर हे 2003मध्ये करण्यात आली, पण 1962च्या संतानम समितीच्या शिफारसीनुसार याची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये कोण असते, केंद्रीय दक्षता आयुक्त असते. त्यानंतर दक्षता आयुक्त 2पेक्षा जास्त नाही. याची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती. त्यानंतर पाहिलं असाल तर त्या
एक समिती असते, नियुक्ती समिती. त्यामध्ये जर पाहिलं असेल पंतप्रधान अध्यक्ष असतात, केंद्रीय गृहमंत्री असतात, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो. यांचं काम काय आहे? आयोगाचे प्रामुख्याने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कार्य करतो. ठीक आहे. यांना दूर कोण करते पदावरून? तर राष्ट्रपतीद्वारे पदावरून दूर केल्या जाते. वेतन व भत्ते UPSCच्या अध्यक्ष व सदस्याप्रमाणे असते. ठीक आहे. म्हणजेच काय जर पाहिलं असतात तर केंद्रीय दक्षता आयुक्त असणार, तर त्याचं जर पाहिलं असतात जो अध्यक्ष आहे तुमचा UPSCचा तेवढं त्याला वेतन राहणार. आणि दक्षता आयुक्त जे आहे तर सदस्य आहे UPSCचे, त्यांना जेवढं वेतन आहे तर त्यानुसार या दक्षता आयुक्ताला काय राहणार आहे? वेतन राहणार. ठीक आहे. तर अगोदर जर पाहिलं असणार ना तर याला वैधानिक दर्जा मी का 2003 दिलं, कारण का याला वैधानिक दर्जा 2003 मध्ये मिळाला होता म्हणून. 1964च्या केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे, ठीक आहे, 1964 आता काय जी समिती आहे 1962 मध्ये संतनाम, त्या संतनाम समितीने शिफारस केली 1962 मध्ये. मग काय केलं केंद्र सरकारने 1964 मध्ये काय केलं? एक ठरावाद्वारे याची स्थापना केली आणि 2003 मध्ये याला वैधानिक दर्जा देण्यात आला. हे लक्षात ठेवा. त्यानंतर यांचा जो कार्यकाळ असतो 4 वर्ष किंवा 65 वर्ष. कार्यकाळ संपल्यानंतर केंद्र किंवा राज्याच्या सेवेत जाता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमचं नेक्स्ट आहे लोकपाल. ठीक आहे. लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013. आता लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 हा आता याच्या अगोदरचं पाहिलं असतं तर महाराष्ट्रामध्ये अगोदरपासूनच लोकायुक्त होतं, पण केंद्र पातळीवर 2013 मध्ये कायदा पारित करण्यात आला आणि त्यानुसार लोकपालची स्थापना करण्यात आली. याच्यामध्ये अध्यक्ष आणि 8 सदस्य, म्हणजे टोटल किती असावं तुमच्यामध्ये? तर टोटल 9 व्यक्ती त्यामध्ये असावे. त्यांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ किती वर्ष राहतो? 5 वर्ष किंवा 70 वर्ष. मग त्याच्यानंतर जे आहे नियुक्ती केली जाते त्या समितीमध्ये कोण कोण असते? अध्यक्ष असतात तर पंतप्रधान, लोकसभेचा अध्यक्ष, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं नैपुण्यपूर्ण न्यायाधीश किंवा नैपुण्यपूर्ण न्यायाधीश त्यामध्ये असतात. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की तुम्ही जर पाहिलं असणार आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये जेव्हा याची ही नियुक्ती समिती आहे किंवा त्याच्या अगोदर एक शोध समिती असते. ती शोध समिती काय करत असते? नाव रिकमेंड करत असते आणि त्यानंतर हे जर पाहिलं असेल तर हे ते नाव जे आहे त्याच्यानुसार जर पाहिलं असणार तर ते शोधतात म्हणजेच ते डिसाईड करतात का कोण असावं काय नाही. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये एक याचं आलेलं आहे विरोधी पक्ष नेता. ठीक आहे. लोकसभा. ठीक आहे. तो विरोधी पक्ष नेता लोकसभा जो त्याच्यामध्ये असतो. ठीक. आता यांच्यामध्ये जर असं लोकपाल म्हणून कार्य करणे आणि सार्वजनिक सेवेतील काम करणाऱ्या व्यक्तीवर भ्रष्टाचार आरोपाची चौकशी करणे. आता एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला याच्यामध्ये PMची करता येते का? तर PMची चौकशी करता येते. ठीक आहे. PMची चौकशी त्याच्यामध्ये तुम्हाला करता येते. पण आता त्यामध्ये PMची चौकशी करत असताना काही त्याच्यामध्ये त्या जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये तरतुदी आहे. एक तर ते कॅमेरासमोर होणार. त्यानंतर जर पाहिजे तुम्हाला चौकशी करायला असणार 3/4 सदस्यांची त्यासाठी संमती लागणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता का पंतप्रधानाची आपण काय म्हणू शकतो चौकशी करू शकता. आता यांचं काम काय आहे? तर ग्रुप A, B, C, D जे केंद्रामध्ये कार्य करत आहात केंद्रामध्ये जे कार्य करत आहे तर त्यांची जी आहे त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे जर आरोप झाले, ते आरोप झाल्याच्या नंतर चौकशी करणं यांचं काम आहे. ठीक आहे. अध्यक्ष जो आहे तर पात्रता सांगितलं इकडे. अध्यक्ष जो आहे माजी सरन्यायाधीश असावा किंवा माजी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असावा. त्यानंतर जर पासून ख्यातनाम व्यक्ती असावी तर 25 वर्षाच्या भ्रष्टाचार नियंत्रणाशी संबंधित त्याला अनुभव असावा. 8 पैकी निम्मे सदस्य SC, ST, OBC म्हणजे बॅकवर्ड, BC म्हणजे बॅकवर्ड क्लास, मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक आणि महिला याच्यामध्ये असावे. 8 पैकी सदस्य आहे ना, कारण की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे एक अध्यक्ष असावा. अध्यक्षाचं तिथं जर पाहिलं असणार तर काय सांगितलेलं आहे मी पात्रता लिहून दिलेली आहे. त्यानंतर जर पाहिलं असणार जे 8 सदस्य आहे तर 8 सदस्य हे जे आहे त्याच्यापैकी निम्मे म्हणजे ॲटलिस्ट 4 तरी SC, ST, त्यानंतर तुमचं जर पाहिलं OBC, त्यानंतर मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक आणि त्यानंतर महिला याच्यामधले ते असावे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर ते जर पाहिलं असेल तुमचं लोकायुक्त. आता एक लक्षात ठेवा लोकायुक्त जे आहे लोकायुक्त. आता लोकायुक्त जर पाहिलं असणार ना तर लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार जर पाहिलं असणार तर त्याची नियुक्ती होते. आता पहा हे प्रत्येक राज्याच्या वेगळ्या राज्याबद्दल किंवा वेगळ्या राज्यानुसार जो पाहिलं असणार त्याची चेंज होते.
आता वेगळ्या राज्यानुसार जेव्हा चेंज होते तर महाराष्ट्रामध्ये 1971मध्येच कायदा तयार करण्यात आलेला होता आणि त्या कायद्याला काय होतं की मग अगोदर आपल्या राज्यामध्ये काय होतं, आपण म्हणू शकतो की लोकायुक्त अगोदरपासून होतं, पण 2022मध्ये याच्यामध्ये चेंज करण्यात आला आणि त्यानुसार 2022मध्ये जेव्हा चेंज करण्यात आला 1971च्या कायद्याच्या ठिकाणी 2022चा कायदा आला आणि 2022चा कायदा आल्यानंतर त्याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर ते जे आहे आपण म्हणू शकतो की जे समिती असते त्या समितीमध्ये चेंज केले. तर समितीमध्ये चेंज केले म्हणजेच काय आहे, अध्यक्ष जे तुमची नियुक्ती समिती असते त्या नियुक्ती समितीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री राहणार, उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री राहणार. कारण की त्यावेळेस जेव्हा 2022मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार आलेलं होतं ते सरकार जेव्हा आलं ना तर त्यावेळेस जर पासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनाही सेम महत्त्व दिलं जात होतं. तर त्यामुळे काय केलं, उपाध्यक्ष उपमुख्यमंत्र्याला बनवलं आणि त्यानंतर जर पासून तर अध्यक्ष जे आहे तर अध्यक्ष कोण बनवण्यात आलेलं होतं तर ते होते मुख्यमंत्री. ठीक आहे. तर त्यानंतर मग सदस्य जर पाहिलं असतात बाकीचे सदस्य जे आहे तर त्या सदस्यापैकी आपण म्हणू शकतो की विरोधी पक्ष नेता, ठीक आहे, विधानसभेचा, आणि त्यानंतर जर पाहिलं असणार तर तुम्ही सोमर त्याच्यामध्ये जेव्हा ॲड करत जाता तर त्या केसमध्ये जर पाहिलं तर आपण म्हणू शकतो की विधान परिषद आहे तर विधान परिषदेचे जे तुमचे विरोधी पक्षनेता असतो तोही त्यामध्ये इन्क्लूड असतो. ठीक आहे. तर ह्याच्या जागेवर 1900 आणि एक लक्षात ठेवा जसं इथे लिहून ठेवलं आहे प्रत्येक राज्यासाठी राज्याच्या कायद्याद्वारे वेगळे निकष असते. ठीक आहे. सार्वजनिक सेवेतील काम करणाऱ्या व्यक्तीवरील भ्रष्टाचारावरची चौकशी सेम आहे, फक्त तुम्हाला ते केंद्र पातळीवर आहे आणि हे जर पाहिलं तुमचं राज्य पातळीवर आहे. ठीक. तर अशानुसार जर पाहिलं तर आता नंतर दुसरं जर पाहिलं असणार तर याच्यामध्ये जर राज्यपाल याची नेमणूक कोण करते, राज्यपालाद्वारे केली जाणार. तर राज्याचा मुख्य न्यायाधीश व राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा सल्लासुद्धा त्यामध्ये घ्यावा लागत असतो. ठीक आहे. तर म्हणजे असं आहे का वेगवेगळं म्हणजे प्रत्येक राज्याबद्दल किंवा प्रत्येक जो राज्य आहे त्या राज्यानुसार राहते. पण आता तुम्हाला एक काम करतो मी की आपलं जे महाराष्ट्र आहे ना त्या महाराष्ट्राच्या राज्याबद्दल जे काही 2022चा कायदा आहे त्या 2022च्या कायद्यानुसार मी तुम्हाला त्या गोष्टी लिहून देतो किंवा सांगतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं ना तर 10 पॉइंटर बॅच आहे. आता 10 पॉइंटर बॅच जे आहे ना तर तुम्ही हे मेन्ससाठी आहे, मेन्स ओरिएंटेड आहे आणि मेन्स ओरिएंटेड असल्यानंतर त्यामध्ये नोट्स तुम्हाला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने दिल्या जातात आणि त्यानंतर जर पाहिलं त्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टीचिंगसुद्धा केली जाते, ब्रेन स्टॉर्मिंग कशी करायची ते सुद्धा सांगितलं जाते आणि लिखाणाचा सराव आणि मूल्यांकन सुद्धा तुमचं करून घेतलं जाते. ठीक आहे. लोकायुक्त कायदा, लोकायुक्त कायदा 1971चा, तर याला चेंज करून 2022मध्ये काही बदल करण्यात आले. आता 2022मध्ये जेव्हा बदल करण्यात आले तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ते एक लक्षात ठेवा जे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर नियुक्ती समिती, ठीक आहे, तर अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे. अध्यक्ष जे असते तर हे CM, त्यानंतर उपाध्यक्ष जर पाहिलं DCM आणि त्यानंतर सदस्य त्यामध्ये तर विरोधी पक्षनेता, विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही याचा विरोधी पक्ष नेता त्याच्यामध्ये राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अध्यक्ष आणि त्यानंतर सभापती. तर याच्यामध्ये याच्यासमोरच मी लिहून देतो इकडेच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. ठीक आहे. तर अशाद्वारे जर पाहिलं असणार तर यांची तुम्ही काय करू शकता की ही एक शोध समिती किंवा नियुक्ती समिती असते आणि त्याच्यानुसार तुम्ही जर पाहिलं लोकायुक्ताची नेमणूक करता. आता यामध्ये एक लक्षात ठेवा 2022मध्ये हा सुद्धा बदल करण्यात आला का त्यामध्ये जे भ्रष्टाचार तुम्ही किंवा चौकशी करू शकता तर त्या कक्षेमध्ये मुख्यमंत्र्याला सुद्धा आणण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांचा कार्यकाळ
यांचा कार्यकाळ जो आहे 5 वर्ष किंवा 70 वर्ष इतका असणार, हा कार्यकाळ डिसाईड करण्यात आलेला आहे. ठीक आहे, कायद्यानुसार कोणत्या 2022च्या. ओके, आता हे अशा प्रकारचे जर पाल असणार तर हे तुमचं लोकायुक्त आहे महाराष्ट्राचं. सोबत इथं जेव्हा मी सांगितलेलं आहे की इथं जे सांगितलेलं आहे अध्यक्ष व 2 सदस्य, आता अध्यक्ष किंवा 2 सदस्य असावे हे 2013च्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जो कायदा बनवला त्यामध्ये 1-4, तर 1 अध्यक्ष असावा आणि 4 त्याचे सदस्य असावे. ठीक आहे, 1 अध्यक्ष असावा आणि 4 त्याचे सदस्य असावे. तर हे सुद्धा संरचना त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर हे पूर्ण तुमची घटनात्मक आणि बिघटनात्मक संस्था आहे ज्या तुम्ही पूर्णपणे तुम्ही केल्या पाहिजे. आणि केल्यानंतर जोपासून याच्यामध्ये काय होते का हे हातचे मार्क्स आहे आणि हातचे मार्क्स तुम्ही गमावू नका, हे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे. सुरुवातीला सुद्धा सांगितलं आणि आताही सुद्धा सांगितलं. आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हे जे आहे कुठे गेलं, हां, SC आणि ST. आता SC आणि STचं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना, तर ह्या घटनादुरुस्ती लक्षात ठेवा, ह्या दोन्ही घटनादुरुस्ती. त्यानंतर जे आहे थोडंसं तुम्हाला अनुच्छेदसुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं जे आहे तर इथे सुद्धा तुम्हाला ही घटनादुरुस्ती लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, हे घटनादुरुस्ती इथे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला समोर मी सांगितलं लोकायुक्त कायदा आहे महाराष्ट्राचा, तर लोकायुक्त कायदा हा महाराष्ट्राचा, तर याच्यामध्ये कोण कोण सदस्य असते, या नियुक्ती समितीमध्ये कोण कोण असते ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकायुक्त कायदा 1971चा होता. 2022चा कायद्याने त्याची जागा घेतली. त्यामध्ये कार्यकाळ एवढा सांगितलेला आहे. त्यामध्ये नंतर जर पासून अध्यक्ष उपाध्यक्ष सांगितलेला आहे. ठीक आहे.